केसांना तेल लावणं गरजेचं आहे का? बघा, तुम्ही जर केसांना तेल जास्त प्रमाणात लावलं तर केसांच्या आत जी आपल्या डोक्याची त्वचा असते त्या त्वचेला ते चिकट बनवतं आणि ते चिकट झाल्यानंतर केसांमध्ये कोंडा वाढतो, कारण की त्या त्वचेवर बुरशी येते. म्हणून केसांना तेल खूप जास्त प्रमाणात लावू नका. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, केसांना तेल हे केस धुण्याच्या 15 ते 20 मिनिटं आधी लावा किंवा जास्तीत जास्त 1 तास आधी लावा आणि मग नंतरून तुम्ही केस धुवा. यामुळे तुमच्या केसांना तेलाचं पोषण तर मिळणारच आहे, पण तुमचे केस सॉफ्ट होतील, सिल्की होतील आणि केसांना बुरशी येणार नाही, म्हणजे तुमच्या केसांच्या त्वचेला बुरशी येणार नाही आणि कोंडा जो आहे तो वाढणार नाही आहे. केसांना तेल लावल्यामुळेच केस वाढतात का? किंवा कुठलं तेल लावल्याने केस वाढतात ते बघूया. हो, ही गोष्ट खरी आहे की तुम्ही जर केसांना तेल लावून थोडी हलक्या हाताने मालिश केली तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे तर ते चांगलं होते आणि त्याच्यामुळे केस वाढतात. पण ते तेल खूप जास्त प्रमाणात नसले लावावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तेल हे नेहमी केसांना गरम करून लावायला हवं. डोक्याला तेल लावताना जर तुम्ही ते तेल गरम केलं तर ते तुमच्या मुळामध्ये चांगल्याने जाते आणि त्याचे फायदे जे आहेत ते जास्त होत असतात. मसाज करावी, केसांना मसाज ही हलक्या हाताने करावी, खूप जड नाही करावी. आणि केसांची मसाज ही जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं करावी, 15-20 मिनिटांसाठी नसावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केस धुवा. यामुळे तुमच्या केसांमधला जो कोंडा आहे तो क्लिअर राहील आणि तुमचे केस जे आहेत ते चांगले राहतील. तेल कोणतं लावावं? आयुर्वेदाच्या नावाखाली कोणतंही तेल लावू नका. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप जास्त जड असं तेल लावू नका. महागच तेल चांगले असतात असं बिलकुल नाही आहे. काही असे तेल असतात की ज्याच्यामध्ये बघा झाडाच्या मुळा वगैरे तुम्हाला टाकलेल्या दिसत असतील, असे तेल तुम्ही लावा. हे तेल चांगले असतात आणि हलके असतात. ज्याच्यामध्ये लस्टर मॅजिक तेल आहे, मी वापरते, खूप चांगलं आहे, तुम्ही पण वापरू शकतात. आणि मेन म्हणजे खूप परवडतं, खूप स्वस्त पण येते. तुम्हाला लस्टर मॅजिक मिळत नसेल तर मला मॅसेज करा, मी तुम्हाला त्यांची लिंक नक्की देईल. ठीक आहे. परत तुम्ही एरंडेलचं तेल तुमच्या तेलामध्ये मिक्स करा. एरंडेल तेल हे तुमच्या केसांना दाट करायला, वाढायला आणि मजबूत करायला मदत करत असते. तर जे पण तेल तुम्ही लावत आहात त्याच्यामध्ये काही थेंब एरंडेल तेलाचे टाका. ते तेल कोमट करा आणि मग तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना, केसांच्या टोकांना तेल लावा. तेल लावल्यानंतर 2-3 दिवसांनी केस धुवू नका. लगेच 2-3 तासांनीच केस धुवून टाका. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगत आहे. शॅम्पू कसा लावावा? तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर मेडिकलला सेल्सन नावाचा शॅम्पू मिळतो, तो लावू शकताय. कॅरेटीनयुक्त शॅम्पू हा तुमच्या केसांना छान आहे. खूप जणांना केसांना शॅम्पू केल्यानंतर केस गळण्याचा त्रास खूप जास्त होत असतो, तर त्यांनी डायरेक्ट बेबी शॅम्पू वापरावा, ज्याच्यामध्ये केमिकल खूप कमी प्रमाणात असतात. तर तुम्ही केमिकल शॅम्पू वापरू शकताय. याचबरोबर तुम्ही तुमच्या केसांना चांगल्यापैकी कंडिशनर करत चला. हेअर वॉश शॅम्पू झाल्यानंतर तुम्ही केसांना फक्त कानाच्या खालच्या केसांना कंडिशनर लावायचं, 5-1 मिनटं तसंच ठेवायचं आणि नंतर पुन्हा केस धुवून टाकायचे. कंडिशनरमुळे तुमचे केस स्मूथ होतात, सिल्की होतात आणि चांगले होतात. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स केसांसाठी नक्की करा. याचबरोबर तुम्हाला एक चांगला आहारसुद्धा केस वाढवायला मदत करतो. उद्या मी तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कुठला आहार घ्यावा याच्यावर सेशन देणार आहे. सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. आणि हो, रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कसे कसे बदल तुम्ही घडवून आणू शकता, ज्यामुळे तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला स्टँडर्ड आणि मॉडर्न करता येईल. तर हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो नक्की जॉईन करा. आणि हो, प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग महिलांसाठी घेऊन आलेली आहे. ज्यांना पण इंग्लिश बोलता येत नाही त्यांच्यासाठी हा कोर्स आहे, खूप छान आहे, फ्री डेमो आहे. ज्यांना पण अटेंड करायचं असेल त्यांनी मला 7755925370 ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.